नमस्कार, कदम किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत लग्नाच्या पंक्तीमध्ये जी तोंडी लावण्यासाठी जी मिरची केली जाते, कधी दह्यामध्ये करतात किंवा कधी ओलं खोबरं घालून करतात, त्यातलाच एक प्रकार आपण आज बघणार आहोत। चला, इथे आपण आहे ना ही कमी तिखटवाली मिरची घेतली, ओलं खोबरं आहे, मीठ आहे, याच्यामध्ये आणि लिंबू एकदम कमी साहित्यामध्ये, आणि फोडणीसाठी तेल लागणार आहे आपल्याला। तर ही मिरची आहे ना स्वच्छ धुवून घेतली मी, पाणी काढून घ्यायचं यातलं, आणि ह्या मिरचीला असे 2 काप द्यायचे, थोडे लहान करायचे। तर ही सर्व मिरची मी आता कापून घेते। इथे आता मी कढई तापत ठेवले, त्यामध्ये थोडंसं मी तेल ओतून घेतलंय। आता याच्यामध्ये आपण ही राई जिऱ्याची फोडणी करायची। थोडी राई, तेल चांगलं तापून द्यायचं, थोडंसं जिरं, थोडा हिंग घालायचा जरासा, तुम्हाला हिंग सांगायला विसरले, थोडा हिंग। त्यानंतर ही सगळी मिरची टाकून द्यायची। बिया टाकू नका, जर बिया साईडला खायला तर उत्तमच आहे, त्याच्यामुळे बिया टाकू नका। मीठ घालून घ्यायचं थोडंसं, आणि 1-2 मिनटं झाकण ठेवून द्यायचं। 2 मिनिटांनी आपण आता हे झाकण खोलून बघूया। मी गॅस बारीक केला होता एकदम, बघा मिरची छान अशी नरम झाली एकदम। थोडं मिरचीला पाणी पण सुटलंय थोडं, इथे गॅस थोडा फास्ट करायचा। इथे हे अर्ध लिंबू आहे ना, हे पूर्ण घालायचं याच्यामध्ये। तिखट आंबट खूप छान लागते मिरची, चपाती सोबत, भाकरी सोबत, एखादी भाजी असली तरी मिरची तोंडी लावायला खूप छान लागते। आणि हे ओलं खोबरं, हळद पाहिजे तर घालू शकता, पण नाही घेतली तरी चालेल। आता हे झाकण काढल्यानंतर परत झाकण मारायचं नाही, तर परत मिरचीला पाणी सुटतं आणि मग ओली ओली होते। आता ही सुकी अशी मिरची छान लागते, 8-10 दिवस ही मिरची चांगली राहते एकदम छान फ्रीजमध्ये। आपली ही मिरचीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की तुम्ही कमेंट करून सांगा। आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की सांगा आणि नक्की करून बघा।